चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं। शेंगदाण्याचं कूट जर आपण भाजून केलेलं नसलं ना तर आपण असं भाजून घेऊ शकतो। तेलात जेव्हा आपण फोडणी देतो ना, जिरं मोहरीची फोडणी घातल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलंय मी, ते छान भाजून घेते। मसाले टाकायचे आपल्याला आणि आपण इथे गिलक्याची भाजी बनवणार आहे। अगदी गिलक्याची आमटी किंवा मग दिसायला जरी छान नसले ना तर चवीला अगदी अतिउत्तम आहे। इथे मी मसाले टाकून घेतले, हळद, लाल तिखट आणि मीठ आपल्याला आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि मसाला वाटला तर टाकू शकता। मी इथे सगळं मिक्स करून परतवून घेणार आहे। मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली होती, तीही मी त्यात टाकून घेतली आहे आणि गिलके मी आधीच कापून ठेवले होते, ते आपल्याला असं टाकून घ्यायचे आहेत। मी गिलक्याची साल काढून घेतली होती। अगदी कोवळे असतील किंवा मग जर आवडतच असेल तर मग राहू दिली तरी चालते, पण मग आमच्या इथे मी मुलं पण खात नाही म्हणून मग मी काढूनच घेते आणि इथे 5 मिनटं तेलात परतवून घेणार आहे। मी मीठ आधी टाकलं नव्हतं मी, म्हणून आता इथे मसाला जे ते आपण तयार करून घेतला त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर गरम पाणी ॲड करायचं आहे। कधीही भाजीमध्ये गरम पाणी टाकलं ना मग भाजीची चव जात नाही आणि अगदी छान असते भाजी, उकळी पण पटकन येते आणि कामही आपलं पटकन होऊन जाते। इथे माझी भाजीला फोडणी देऊन झाली आहे, फक्त मला एक शिट्टी काढायची। शिट्टी नाही पण काढली तर चालते, पण मला गिलके अगदी मऊ शिजवायचे होते म्हणून मग मी शिट्टी लावून घेणार आहे। मसूरची डाळ तर वाफेतच होऊन जाते, फक्त एक शिट्टी काढली आहे आणि मी वाफ काढून घेतली ती। वरतून कोथिंबीर काढायची, चवीला अगदी छान लागते। दिसत नसले ना तरी चव अगदी छान असते। डाळीचं वरण म्हणू शकतो, मुलांना असंही आपण देऊ शकतो। आणि मला कुकरमध्ये भात बनवायचा होता म्हणून मग मी कढईत ट्रान्सफर करून घेतली आणि बघा आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं ना म्हणून मग असं तेल नंतर येतं थोडं थंड झाल्यानंतर। वरती किती तेल आलं आहे बघू शकताय तुम्ही। चपाती भाकरी काय बनवायचं असेल आपण बनवू शकतो, नुसतं भातासोबतही छान लागते। मी इथे चपात्या बनवून घेते। भातही माझा लावून झाला होता, अगदी अर्धा तासात स्वयंपाक होतो। संध्याकाळच्या वेळेला आमच्या इकडे पातळ भाजी असते म्हणून मग मी संध्याकाळीच बनवते असं। चपात्याही मी इथे करून घेते। अगदी अर्ध्या तासात माझा स्वयंपाक झाला होता आणि गिलक्याची भाजी अशा पद्धतीने नक्की करून बघा। मला कशी वाटली सांगा। प्लीज डू लाईक, सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग।